हाँ हाँ दिख रहा है तेरा स्क्रीन। ओके. चालू कर रमेश्वर। आपण सब डिव्हिजनची सर्व्हिस घेणार आहे. आता मी फ्रंट एंड कसं फिलअप करायचं सब डिव्हिजन साठी ते मी दाखवणार आहे. पहिल्यांदा तुम्ही आपल्या साईटवर जायचं महाहस्तूवर आणि होमवर गेल्यानंतर इथे लॉग इनचं बटन आहे, त्या लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा युजर नेम पासवर्ड टाकायचा याच्यामध्ये. माझं युजर नेम आणि पासवर्ड टाकलं मी, त्याच्यामध्ये कॅप्चर टाकायचं. लॉग इनवर क्लिक करायचंय. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ULB सिलेक्ट ULB वर क्लिक करायचंय. इथं मल्टिपल आपल्याला ULB चे नाव शो होईल. ULB RP कॉर्पोरेशन जे काही असेल आपले इथं शो होईल. आता मी रत्नागिरीसाठी प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे. सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे तुमचं डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला टिपिक लाईन प्रोजेक्ट म्हणून एक हे ऑप्शन दिलेलं आहे प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी. त्या टिपिक लाईन प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं जर तुम्ही ऑलरेडी याच्या अगोदर जर प्रोजेक्ट क्रिएट केले असेल तर तुम्हाला शो होतील. जर तुम्ही न्यू असाल तर तिथं ब्लँक दिसेल. जेव्हा तुम्ही न्यू प्रोजेक्टवर क्लिक करणार आणि प्रोजेक्ट तयार करणार आणि फायनल सबमिट करणार तेव्हा इथं प्रोजेक्ट लिस्टमध्ये येऊन जाईल तुमचे प्रोजेक्ट. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर इथे टाईप ऑफ ULB कॅटेगरी आपण जे ULB सिलेक्ट केलेलं आहे त्या ULB नुसार इथे टाईप ऑफ ULB कॅटेगरी शो होते. आणि म्युन्सिपल काउन्सिल आहे तर इथे म्युन्सिपल काउन्सिल आहे, कारण आपण ULB RP स्पेशल इथं रत्नागिरी सिलेक्ट केलेलं आहे म्हणून इथे म्युन्सिपल काउन्सिल आलेलं आहे. इन केस तुम्ही जर इथं कॉर्पोरेशन जर सिलेक्ट केलं तर इथं कॉर्पोरेशन आलं असते कॅटेगरी. त्याच्यानंतर नेम ऑफ सर्व्हिस. नेम ऑफ सर्व्हिस मध्ये आज आपण सब डिव्हिजन घेणार आहे. इथे लेआउट ऑफ टूल घ्यायचं आहे. लेआउट ऑफ टूल मध्ये इम्प्लिमेंटेशन एजन्सी मध्ये प्रायव्हेट जी काही एजन्सीनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर सर्व्हिस सब टाईप याच्यामध्ये आपण आज घेणार आहे सब डिव्हिजन. त्याच्यानंतर प्रोजेक्टचं नाव टाकायचं आहे. इथे साईट ॲड्रेस, त्याच्यानंतर अपलोड DPRP पार्ट प्लॅन हे JPG मध्ये अपलोड करायचं तुम्हाला. इथे रेड कलर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अपलोड फाईल JPG आणि PNG फॉर्मॅट आणि 30 MB पेक्षा मॅक्झिमम त्याची 30 MB असले पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही गुगल इमेज पण अपलोड करू शकता. इथं JPG अपलोड केल्यानंतर तुमचे साईटचं गुगल इमेज जर काढले असेल ते पण इथं अपलोड करू शकता JPG मध्ये. जर NOC बार कॉन्सेप्ट कोनची इथं PDF म्हणजे NOC अटॅच करायची. इथं तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या फॉर्मॅटमध्ये अटॅच करायचं आहे डॉक्युमेंट. PDF फॉर्मॅटमध्ये. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर, त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल. जो प्रपोजल आहे की रेसिडेन्शियल आहे की कमर्शियल आहे की इंडस्ट्रियल आहे की मिक्स आहे तुमच्या प्लॅननुसार तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. आता मी रेसिडेन्शियल घेत आहे. त्याच्यानंतर इथं एक क्वेश्चन विचारलेला इज देअर एनी गॅस लाईन नियर बाय. तुमच्या प्लॉट जर कोणती गॅस लाईन जर असेल जात असेल तर तिचं येस करायचं आहे आणि त्याची NOC अपलोड करायची, अदरवाईज नो. त्याच्यानंतर अप्लाय फॉर I2R प्रोव्हिजन. जर तुमची हे प्लॅन I2R प्रोव्हिजन मध्ये असेल तिथे येस करायचं आहे, असेल तर नो करायचं. त्याच्यानंतर वेदर प्लॉट
CBD रेसिडेन्शियल कमर्शियल झोन इन प्लॅनिंग अथॉरिटी असं येस करायचं, नसेल नो करायचं. त्याच्यानंतर एरिया नेम, तुमचं एरिया नेम सिलेक्ट करायची. इथं तुमच्या एरिया जे ॲज पर कॉन्सेलमध्ये जे काही कॉन्सेल असतात त्याच्या कॉन्सेलचे एरिया नेम असतात IGR नुसार, तिथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर प्रोपोजल डिटेल्स, टाईप ऑफ लेआउट, तुमचा लेआउटचा टाईप कोणत्या याच्या, सँक्शन लेआउट आणि सँक्शन लेआउट गुंटेवारी, सँक्शन गुंटेवारी रॉ ॲडजस्टिंग लँड. तर हे आपलं सबडिव्हिजन केलं सँक्शन आहे. प्लॉट फूड अफेक्टेड एरिया, जर तो फूड अफेक्टेड एरिया असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्याच्यानंतर लोकेशन, तुमचं जे जो प्लॉट आहे तो कोणत्या लोकेशनमध्ये, म्हणजे कंजेस्टेड, गावठाण, कोर एरिया, नॉन कंजेस्टेड, TOT. आता हे आम्ही प्लॅन घेतो नॉन, तुमच्या प्लॅननुसार इथं सिलेक्ट करायचं. नॉन कंजेस्ट घेतलं मी. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक लाईन असेल तर येस करायचं, असेल तर नो करायचं. त्याच्यानंतर रोड डिटेल्स, तुमचा रोड बिलो 9 मीटर आहे का अबो 9 मीटर आहे ते करायचं. त्याच्यानंतर रिझर्वेशन एरिया अफेक्टेड असेल तर येस करायचंय. हँड ओव्हर ॲज DRTD आफ्टर रिझर्वेशन एरिया अफेक्टेड. इथं रिझर्वेशन एरिया टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आवाज येतोय माझं? हो सर. हा तेच म्हणत. ओके. त्याच्यानंतर हे रेग्युलेशन दिलेलं आहे. रिलोकेशन ऑफ रिझर्वेशन साईट ऑर रोड ॲज पर रेग्युलेशन नंबर 3.11 असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. जे आपल्याला रेटर कलर मध्ये स्टार दिलेलं आहे ती मेरिटरी तुम्हाला फिलअप करायची, आणि बाकीचे तुमच्या प्लॉटवर डिपेंडन्स असेल तर ते सिलेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नोटिफिकेशन युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ह सक्सेसफुली, तुमची जे पहिला टॅबमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरा टॅब आहे लँड डिटेल्स. इथे तुम्हाला तुमची प्लॉटची डिटेल्स फिलअप करायची, जसं की टिक्का नंबर, सिटी सर्वे नंबर, कसारा नंबर, गट नंबर. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सर्वे नंबर याच्यात मेन्शन करता, इनपुट करता, तर तेव्हा फक्त नंबर यूज करायचा, स्पेशल कॅरेक्टर यूज करायचं नाही आहे. याच्यामध्ये प्लॉट मेन्शन करता सर्वे नंबर वगैरे जे काय असेल त्याच्यात स्पेशल कॅरेक्टर यूज करायचं नाही. माझा सर्वे नंबर आहे 223 आणि प्लॉट नंबर आहे 1, विलेज रत्नागिरी. त्याच्यानंतर टाईप ऑफ लँड, माझा लँड सँक्शन झालेला आहे, मी सँक्शन घेते. त्याच्यानंतर एरिया ॲज पर फिजिकल सर्वे ॲज ऑन साईट 1000 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ लँड ॲज पर रिन्यू रेकॉर्डनुसार. सर फिजिकल सर्वे काय आहे? सर फिजिकल सर्वे म्हणजे तुम्ही प्रायव्हेट सर्वे वगैरे करून घेता आणि मोजणी करता. बरेचदा ॲक्च्युअल तुमचा सरकार किंवा जागेच्या नकाशाप्रमाणे एरिया 100 असेल आणि इन केस जागेवर तुम्हाला 99 किंवा 90 वगैरे भेटत असेल तर त्या एरियाला आपण ॲज पर फिजिकल सर्वे म्हणून टाकतो. त्याच्यानंतर एरिया ऑफ लँड ॲज पर सिटी मॅप मेजरमेंट प्लॅन, त्याच्यानुसार पण माझा 1000 आहे. त्याच्यानंतर इथे एक क्वेश्चन आहे की लँड एर सबडिवायडेड आफ्टर 11 जानेवारी 1967 विदाउट टॅकिंग क्लिअर परमिशन फ्रॉम द अथॉरिटी, असेल ते येस करायचं. तर त्याच्यानुसार तुम्हाला ओव्हर 10% ओपन पेज
अवेलिंग और रिव्यू एफएसआई 75% बेसिक एफएसआई चॅनल त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे तुमचा, त्याच्यानंतर विलेज सिलेक्ट करायचे, त्याच्यानंतर लोकेशन तुमचे जे प्लॉट आहे कोणत्या लोकेशन मध्ये येते त्याच्यानुसार सिलेक्शन करायचं एरियानुसार. तुमचा सर्वे नंबर सर्च करायचा आणि सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इथं कुठली एमएलडी पेज टू बी हँडओव्हर असेल ते येस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं. फ्लो टाईप असेल ह्याच्यासाठी येस करायचं आहे, तर फ्लो टाईपचा इंडेक्स मेन्शन करायचा आहे त्याच्यामध्ये. जे आपण जे मेडिटरी सबडिव्हिजन मध्ये आपण दिलेले आहे त्यानुसार सर्व इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे. त्याच्यानंतर आपण ओनरचे डिटेल्स फिलअप करू. जे तुम्ही केवायसी अगोदर जे केवायसी केलेली आहे त्या टाईपनुसार इथं सिलेक्शन केलेलं आहे. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल ओनर केवायसी केली असेल तर इंडिव्हिज्युअल ओनर सिलेक्ट करायचं आहे, जर मल्टिपल ओनर केवायसी केली असेल तर मल्टिपल ओनर सिलेक्ट करायचं आहे. आणि इंडिव्हिज्युअल ओनर घेतलेलं आहे. नंतर ती ॲप्लिकंट त्याच्यावर क्लिक करायचं चेकबॉक्सवर. त्याच्यानंतर तुमचे ॲज पर आधार कार्ड त्यांनी तुम्ही जे केवायसी केलेली आहे ते आधार कार्ड नंबर जे नाव आहे त्याच्यानुसार इथे सर्च करायचं आहे. तिथे तुम्हाला नाव शो होईल त्या नावावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, ॲड्रेस आणि आधार नंबर केवायसीनुसार इथं डायरेक्ट शो होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती चेक करून घ्यायची. ती माहिती पहिल्या टॅबमधली किती भरलेली आहे ते तुम्ही परत बॅक घेऊ शकता. त्याच्यानंतर झोन आपलं झोन पण सिलेक्ट करायचे त्याच्याबरोबर. मी झोन R1 घेतलेलं आहे. सेव्ह बटनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर युअर इन्फॉर्मेशन इज सक्सेसफुली ओके बटनवर क्लिक करायचं. ही आपली खाली इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली ही आपल्याला इथं शो होईल सिरियल नंबर 1. आता ही आपली 2 टॅबमध्ये माहिती सेव्ह झालेली आहे, पण खाणं सबमिट करायचं राहिलेलं आहे. इथं खाणं सबमिट बटनचं जे ऑप्शन आलेलं आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. युअर इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली ओके बटनवर क्लिक करायचं. प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. आपलं प्रोजेक्ट कोड आहे CBRRC 24029227. टिपिक लाईन प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे आणि हा प्रोजेक्ट तिथे सर्च करायचा क्रिएट झाले. याची डेट आलेली आणि सर्व्हिस सबटाईप आपलं सबडिव्हिजन घेत आहे आपण, म्हणजे प्रोजेक्टचं नाव आणि प्रोजेक्ट कोड. आणि इथं ऑनलाईन फायनल सबमिट डन आणि ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग. ऑनलाईन फायनल सबमिट डन म्हणजे आपले जे ऑनलाईन जर टिपिक लाईन आहे त्याच्यावरून इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली झालेली आहे. आणि ऑफलाईन फायनल सबमिट म्हणजे जे आपलं ट्रेसिंगचा पार्ट आहे, जे ऑफलाईन टिपिक लाईन आपलं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रोजेक्ट ओपन करून ट्रेसिंग करून फायनल सबमिट करायचं किंवा इथं डन होईल. याच्यानंतर जे आपलं ट्रेसिंगचं जे पार्ट आहे ते आशिष सर घेणार आहे. आशिष सर हॅलो हॅलो. हां, हॅलो आशिष सर. स्क्रीन स्टॉप कर ना. हां, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी ऑफ करायचं का आशिष सर? कहाँ पे जाना है सी? हेलो, स्क्रीन मेरा दिख रहा है? हाँ सर दिख रहा है.
जैसा कि परमेश्वर सर ने ऑनलाइन से सबमिट किया है, तो अभी ड्राइंग 0 लेयर में मैंने यहाँ पे रखा हूँ। मैं एक बार पहले दिखा देता हूँ आपको ड्राइंग, उसके बाद टीपी ग्लैंड से हम उसको ब्राउज करके ट्रेसिंग करेंगे। उसका हमने 4 सब डिवीजन किया है, 1 2 3 एंड 4, और बीच में 9 मीटर का एक रोड जा रहा है। ओके, तो अभी हम इसको कैंसिल करते हैं ड्राइंग को, और टीपी क्लाइंट से ड्राइंग ये ब्राउज करके ओपन करेंगे हम। तो सबसे पहले आपको सॉफ्ट में जाना है, आपका जहाँ भी सी फोल्डर में टीपी क्लाइंट है। मला 2 वडापाव घेऊन याल काय? हा, कुठून पण आला? हा, मी आता काय चंद्राजी चालतील, गरम असतील किंवा तिथनं आणलं ते चालते आपली. घड़ी चालू है। पण तो बदललाय आता, मी नाही देत. कभी कभी जब बैकग्राउंड में टीपीसी चालू रहता है और यहाँ पे नीचे नहीं हमको शो करता है, तो टास्क मैनेजर में जाना है और यहाँ पे टीपीसी टाइप करना है। जैसे देखिए यहाँ पे टीपीसी है, यहाँ पे चालू है टास्क मैनेजर में, तो यहाँ से हमको सिलेक्ट करना है और एंड टास्क करना है। ओके, फिर इसे कैंसिल कर देना है, फिर यहाँ से चालू राइट क्लिक करके रन एंड एडमिनिस्ट्रेशन करना है। यस, तो इसमें लॉगिन करना है, आशीष, पासवर्ड, अभी जो ऑनलाइन में प्रपोजल क्रिएट हुआ है वो यहाँ पे आया लास्ट में 202927, इसे सिलेक्ट करके ओपन करना है। अभी हमारा ड्राइंग डी फोल्डर में है, तो मैं शॉर्टकट की एक बताता हूँ आपको। यहाँ से आपको ये क्लिक, यहाँ पे क्लिक करना है और कंट्रोल सी ड्राइंग हमको यहाँ से ब्राउज करना है लेफ्ट हैंड साइड से। तो यहाँ पे सिलेक्ट करके राइट क्लिक, फिर ब्राउजर पे क्लिक करना है, और जो हमने कंट्रोल-C किया था यहाँ पे पेस्ट करना है और इंटर। तो जो ड्राइंग है हमारा डायरेक्ट यहाँ पे आ जाएगा। ओपन, देन ओके, ड्राइंग सक्सेसफुल, डन दिस टीपी क्लाइंट। फिर डबल क्लिक करके ड्राइंग ओपन करना है। इसमें किसको डाउट है, फिर से रिपीट करूं? सर एक बार वापस रिपीट कर दीजिए ना टीपी क्लाइंट से। ओके, फिर से क्लोज करता हूँ ड्राइंग को। अब मान लीजिए आपका ड्राइंग कोई डी फोल्डर में है या सी फोल्डर में है, तो अभी मेरा ड्राइंग डी फोल्डर में है इसमें। ओके, टीपी क्लाइंट सॉफ्ट डीबी जॉब, समझ, अभी मेरा ड्राइंग डी फोल्डर में है। ओके, तो अभी हम क्या करते हैं, जब हम टीपी क्लाइंट ओपन करते हैं और कोड से ओपन करते हैं,
थोड़ा सा टाइम ले रहा है। जब हम कोई भी ड्राइंग ब्राउज करते हैं तो यहाँ से राइट क्लिक करके फिर ब्राउज पे क्लिक करते हैं। तो ब्राउज पे क्लिक करने के बाद हमको वो ढूंढना पड़ता है किस फोल्डर में है, या डेस्कटॉप पर है, या सी फोल्डर में है, या जी फोल्डर में है। तो हम ऐसा ऐसा सेप जाते डी फोल्डर, फिर टीपी क्लाइंट, फिर जॉस फोल्डर में जाके फिर हम ऐसा सिलेक्ट करते हैं। कोई भी अभी आपका ड्राइंग हो जाता है वो। तो मैं शॉर्टकट टिप बता रहा हूँ आपको। पहले से ही आपका जहां पर ड्राइंग है, जिस आपका लोकेशन में ड्राइंग है, वहां पे जाना है। डीबी में, जॉब्स में 2927, ये आपका ये लोकेशन पे टॉप पे देखिए आप, सब आपका कॉपी हो जाएगा। फिर आपको टीपी क्लाइंट में जाना है। सेम प्रोसीजर है, राइट क्लिक करना है, ब्राउज करना है, जो आपने कॉपी किया ना लिंक, वहां पे सेम यहाँ पे पेस्ट कर देना है। और हो जाएगा। ओके, देन ओके। ये पहले से ही मैंने ऐड किया हूँ, इसके लिए ये मुझे मैसेज आ रहा है। ओके, तो ऐसे हम अभी डबल क्लिक करके ड्राइंग ओपन करते हैं। ये ड्राइंग ओपन हुआ है, जीरो लेयर में हमने मार्क किया है ये ड्राइंग। ड्राइंग ओपन होने के बाद ऐसे मैसेज, एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुली, का ये मैसेज आना ही चाहिए। सपोज सर आपकी आवाज ब्रेक हो रही है। से सर ब्रेक होते तुमचा आवाज, सपोर्टच्या बाद नंतर काही ऐकू नाही आलं। नहीं आया तो आपके टीपी क्लाइंट में इशू है, या अपडेशन में, या पैच इशू में। तो ध्यान देना है कि एप्लीकेशन आवाज नहीं आ रही है। साउंड प्लीज। एक हेलो, आवाज आ रही है सर? आ रही है सर, बोलो। अभी आ रही है। तो सबसे पहले हमें सैंक्शन लेआउट मार्क करना है। तो टीपी क्लाइंट में जाना है, लेआउट में जाना है, फर्स्ट वन, मार्क लैंड। मार्क लैंड में आपका रॉ लैंड है, या गुंठवरी है, या सैंक्शन है। जो आपने ऑनलाइन सिलेक्शन किया है वही आपको सिलेक्ट करना है टीपी क्लाइंट ड्राइंग। तो अभी हम सैंक्शन पे क्लिक करते हैं। फिर अभी मैसेज आता है कि सिलेक्ट ऑप्शन फॉर रेटिंग एरिया, रेक्टेंगल, ड्राइंग, सैंक्शन, बाउंड्री। आपको इस 4 पॉइंट से आपको मार्क करना है। तो अभी हम रेक्टेंगल से मार्क करते हैं। तो इंटर, सिलेक्ट स्टार्ट पॉइंट, सिलेक्ट, ये आपने सेलेक्ट किया। फिर ऐसा एक बॉक्स, प्लॉट नंबर का बॉक्स ओपन हुआ, यहाँ पे डबल क्लिक करना है।
यहाँ पे सिलेक्ट करना है जो भी आपका सर्वे नंबर है, सीटीसी नंबर है, गट नंबर है और प्लॉट नंबर है। तो अभी हम सीटीसी नंबर से जाते हैं, सीटीसी नंबर से सेलेक्ट ओके। ये आपका एक सैंक्शन एक मार्क हो गया आपका प्लॉट। आपका जब मार्क होगा है तो इस पे एक बार क्रॉस चेक करना है सिलेक्ट करके कि आपका ये एक ही पॉइंट है, मतलब कि आपका ये ब्लॉक में बन गया। फिर सेकंड इसका हम 4 प्लॉट निकालते हैं, 1 2 3 एंड 4। तो सेम प्रोसीजर है, टिपिक लाइन में जाना है, लेआउट में जाना है और सेकंड ऑप्शन मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री, इसको सिलेक्ट करना है। फिर एक ऑप्शन आता है इंटर द टाइप ऑफ प्लॉट, डिटैच, सेमी डिटैच, रो हाउस, LIG, EWS। तो अभी हम डिटैच से जाते हैं इंटर, फिर मैसेज आ रहा है इंटर प्लॉट नंबर। अभी ये मेरा प्लॉट नंबर 1 हम मार्क करेंगे तो 1 डालेंगे, फिर इंटर करेंगे। फिर सेम मैसेज आता है कि आपको कैसे मार्क करना है, रेक्टेंगल से, ड्रॉ से, सिलेक्ट या बाउंड्री। तो अभी हम रेक्टेंगल से मार्क करते हैं, इंटर, सिलेक्ट फर्स्ट पॉइंट और ये आपका एक प्लॉट है, यहाँ पे सेलेक्ट किए लास्ट पॉइंट। तो अभी मैसेज आ रहा है इंटर द टाइप ऑफ प्लॉट, इवनली और नॉन अनइवनली। तो अभी आपका ये प्लॉट इवनली है, तो हमें इवनली के लिए ई इंटर, हाँ आवाज नहीं आ रही। फिर मैसेज आ रहा है इज इट कॉर्नर प्लॉट, यस या नो। अभी तो मेरा कॉर्नर प्लॉट यहाँ पे नहीं है, तो अभी हम नो करेंगे, नो इंटर। ये आपका एक प्लॉट मार्क हो गया, एक ब्लॉक बन के आया। तो ये कभी कभी सर कोई फोन करता है हमको, बोलता है ये टैक्स इतना बड़ा हो गया है, इसे हम छोटा कैसे करें। तो इजी प्रोसीजर है, इसको सिलेक्ट करना है, राइट क्लिक करना है और प्रॉपर्टीज में जाना है। प्रॉपर्टीज में गए तो यहाँ पे एक टेबल ओपन हुआ है, तो यहाँ पे लाइन एंड एरो टेक्स्ट। अब ये टेक्स्ट का हमको साइज छोटा करना है, तो टेक्स्ट में जाना है और टेक्स्ट की हाइट अभी यहाँ पे 5 है, तो अभी यहाँ पे 1 पुट कर देते, उससे छोटा हो जाएगा वो। 1 पुट किए, इंटर किए, तो ये ऑटोमेटिकली छोटा हो गया। ये देखिए ये छोटा हो गया। तो अभी सबको सेपरेट करना होगा, तो इसके लिए क्या हमको करना है, मैच प्रॉपर्टी, MA मैच प्रॉपर्टी, इंटर किए तो सेलेक्ट वन, देन अभी ये साइज को आपको ये साइज लेना है, तो अपने आप कर्सर आप इसके पास लेके जाएंगे ना सर, इसको सिलेक्ट करना है, ये सेम साइज का हो गया, सेम यहाँ भी। फिर स्किप करना है, कमांड से बाहर आ जाना है। फिर सेम प्रोसेस है, प्लॉट हम सेकंड मार्क करेंगे, लेआउट, मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री, डिटैच, सेमी डिटैच, रो हाउस, LIG, EWS। तो हमें अभी डिटैच से ही जाएंगे हम, इंटर प्लॉट नंबर 2 इंटर, रेक्टेंगल सेम प्रोसेस, इंटर, सेलेक्ट पॉइंट 1 टू लास्ट पॉइंट, ये सिलेक्ट किए, इवन एंड नॉन इवन। तो अभी हम इवन से जाएंगे, इंटर, कॉर्नर प्लॉट यस नो, अभी के लिए नो है, तो अभी एन नो, इंटर। ये आपका एक प्लॉट मार्क हो गया। सेम प्रोसेस सेम यहाँ भी, टिपिक लाइन, लेआउट, मार्क प्लॉट बाउंड्री फॉर लेआउट बाउंड्री, डिटैच, सेमी डिटैच, इंटर, प्लॉट नंबर 3 इंटर करना है, पुट करना है, रेक्टेंगल सेलेक्ट करना है, इंटर, फर्स्ट पॉइंट टू लास्ट पॉइंट, इवन एंड नॉन इवन। सेम लास्ट पॉइंट 4 डिटैच,
plot number 4, enter, rectangle, enter, select first point to last point, E1, E on corner plot, no, yes, ये आपका चारों प्लॉट मार्क हो गया ये। अब ये सबके साइज यहाँ वहाँ जा रहे हैं, तो सेम प्रोसेस मैंने लास्ट टाइम बताया था, मैच प्रॉपर्टी एम ए करना है, इंटर करना है, जो आपको ये साइज में ये चाहिए तो फर्स्ट ये सेलेक्ट करना है, देन सेकेंड, ओके। अभी ये मार्क हो गया चारों प्लॉट, अभी हमें रोड मार्क करना है, तो रोड के लिए क्या करेंगे हम, अभी ये देखिए अभी रोड के अंदर ना सब ये मेंशन किया हुआ है, तो थोड़े टाइम के लिए इसे हम बाहर निकाल देते हैं, सिलेक्ट एम, मूव, इंटर, ये हम रोड बाहर निकाल दिए, इंटरनल रोड है ये, तो टिपिक लाइन, लेआउट, रोड, लास्ट रोड, इंटरनल रोड, अभी मेरा 9 मीटर का रोड है, तो 9 मीटर, 9, इंटर। अभी क्या पूछ रहा है, रेसिडेंशियल अदर देन रेसिडेंशियल ग्रुप हाउसिंग, EWS। अभी हम रेसिडेंशियल से जाएंगे 1, इंटर, इंटर रोड नंबर, अब रोड नंबर हमने 1 दे दिया, इंटर। अब अभी क्या पूछ रहा है, स्पेसिफाई इंटरनल रोड टू ऐड एरिया ऑफ रोड, ओके करना है और सिलेक्ट करना है, इधर मिड पॉइंट पे सिलेक्ट किए, इंटर। फिर आपका फर्स्ट इंटरनल रोड को लास्ट इंटरनल रोड को सिलेक्ट करना है, और ऐसा ग्रीन कलर का लाइन आएगा, इंटर करना है, तो ये आपका एक रोड मार्क हो गया। इसका कलर नहीं चेंज हुआ, मैं इसको फिर से मार्क करता हूँ, जीरो लेयर में मैं इसको सिलेक्ट किया हूँ, टिपिक लाइन, लेआउट, रोड, इंटरनल रोड, सेम प्रोसेस, 9 मीटर का रोड है या 12 मीटर का रोड है, आपको पुट करना है, 9 मीटर का रोड से हम पुट करते, इंटर, रेसिडेंशियल के लिए 1, इंटर रोड नंबर 1 हमने डाला, इंटर, सेम मैसेज आया है, तो ओके करना है, मिड पॉइंट पे क्लिक करना है, इंटर करना है, देन फर्स्ट सेलेक्ट टू लास्ट पॉइंट, ये इंटर करना है, ये आपका मार्क भी हो गया और आपका ग्रीन कलर का एक रेक्टेंगल भी क्रिएट हो गया, इसे हम मूव कर देते हैं। अभी इसमें कुछ डाउट है, अभी मैं जनरेट के लिए डालूंगा ड्राइंग, हेलो, नो सर, नो नो। ओके, सेम प्रोसेस टिपिक लाइन से हमको जनरेट करना है, लेआउट में जाना है, जनरेट टेबल, सेलेक्ट ऑब्जेक्ट, तो आपका जितना लेआउट का है उसको ऑल सेलेक्ट करना है, इंटर करना है, पॉइंट, आपको शीट पूछ रहा है, प्लीज शीट सेलेक्ट द पेज साइज 1 2 3 4, अभी हम 2 सेलेक्ट करते, 2 से इंटर करते हैं, तो ये फाइल जनरेट हो रहा है, ये फाइल हमारा जनरेट हो गया है, टेबल जनरेट सक्सेसफुली, ओके, ये आ गया हमारा जनरेट हुआ फाइल, इसे मूव कर देता हूँ मैं अभी, शीट थोड़ा छोटा हो गया है, तो अभी के लिए मैं फाइनल सबमिट करता हूँ मैं ये,
सर बाहर का मेन रोड होगा तो उसको मार्क करने की जरूरत नहीं है क्या लेआउट के लिए? हेलो। हेलो। हाँ, मेन रोड होगा तो सर उसको मार्क करने की जरूरत नहीं है क्या, पूछ रही थी। क्या क्या? मेन रोड होगा प्लॉट के बाहर हाँ, तो मार्क मार्क कर उसको सकते हैं ना आप। कर सकते हैं ना? हाँ, मेन रोड है तो आपको इंटरनल रोड में जाना है आपको। आपका रोड है यहाँ से मार्क। हेलो सर, आपका स्क्रीन नहीं शो हो रहा है। दिसतंय सर, आपका नेटवर्क स्क्रीन दिसत आहे, तुमचं नेटवर्क चेक करून घ्या. सर ये थोड़ा स्केल में करके दिखाइए ना, क्या ये क्या? अपना प्लॉट आप अभी ट्रेसिंग किया ना, इसको 1:50 पे करिए ना, कीजिए कीजिए स्केल पे। ड्राइंग ड्राइंग बोल रहे हो आप? ड्राइंग हाँ, स्केल करने के लिए बोल रहे हो? ड्राइंग तो ये वो एक बार बता के। एक मिनट सर, मैं आपको करके बताता हूँ। एक मिनट पहला ये सर प्रोसेस है, इसको फाइनल सबमिट करते हैं हम। हॅलो, एक तुम्हाला सांगायचं आहे, जे आता तुम्ही ऍडजस्ट केल्यानंतर काही काही काय करतात, तिथं ना हे एडिट करतात, हे आहे ना ऍडजस्टमेंट करतात, कधी वरील नेतात. हे आपले हे जे स्पेस आहे ना ते डीएस साठी असतं, याच्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही आहे. हे जनरेट झाले तर मूव्ह करतात काही काही इंजिनियर लोक, मग जेव्हा डीएससी अप्लायच्या वेळेस प्रॉब्लेम येतो, हे नोट करून घ्या. सर काही काही ड्रॉइंग मध्ये जो आपला एरिया ऑफ टेबल आहे ना, तो नेम और ओव्हरलॅप होतो, मग त्या केस मध्ये काय करायचं? काय सर, क्वेश्चन रिपीट करा. तो एरिया ऑफ टेबल आहे ना आपला, तो एरिया स्टेटमेंट. जॉब स्टेट हा एरिया स्टेटमेंट, तो त्याच्या खाली त्याच्यावर ओव्हरलॅप होतो तो बऱ्याच वेळेस, त्यावेळेस काय करावं? तो सर तुम्ही थोडासा मुवमेंट त्याची करू शकता, पण काय आहे माहितीये, बरेच जण काय करतात, हा पूर्ण फॉर्मॅटच चेंज करतात. पुढचा हा जो शीट आता बाहेर दिसतोय, सरांनी बाजूला घेतलंय शीटचा फॉर्मॅट, त्याचं स्केल चेंज करतात. ते स्केल चेंज केल्यानंतर काय होतं, टीएनजी असते ती मिसप्लेस होऊन जाते. त्यामुळे त्याचं स्केल चेंज करू नका. तो टेबल आहे तो तुम्ही वर खाली नेऊ शकता इथे या एरियामध्ये. बाहेरची शीट आहे तो आउटर बॉक्स स्केल करू नका. ओके. स्केल करू नको म्हणण्यापेक्षा त्याचे डायमेन्शन ऍज पर UDCPR सेट केलेले आहेत, त्याचं डायरेक्ट तुम्ही स्केलिंग करून 2ने 3ने वाढवू शकता, पण डायरेक्ट त्याचं डायमेन्शन कमी जास्त करू नका. ठीक आहे. हॅलो, आवाज येते माझा? आता हे आशिष सरांनी तुम्हाला ट्रेसिंगचं पार्ट म्हणजे फायनल सबमिट केलेलं आहे टिपिक लाईन सॉफ्टवेअर मधून. आता आपण स्टेटस बघूया त्या प्रोजेक्टचं, किंवा डन झालेलं आहे का ऑफलाईन सॉफ्टवेअर मधून. परत ऑनलाईन मध्ये टिपिक प्रोजेक्ट वर क्लिक करायचं आहे, आणि हा आता आपण जे क्रिएट केलेला आहे प्रोजेक्ट, हा प्रोजेक्ट कोड आहे तो. इथं बघा, मगाशी तर पेंडिंग दाखवत होतं ऑफलाईन फायनल सबमिट. जेव्हा टिपिक लाईन मधून सरांनी फायनल सबमिट केलं तेव्हा इथं डन झालेलं आहे. आता हे झालं पूर्ण, हे ऑनलाईन आणि ऑफलाईन टिपिक लाईन मधून सबमिट झालेलं आहे. ह्या झाल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जायचं आहे. इथं सिलेक्शन करायचं तुम्हाला लाईव्ह अप्रूव्हल, आणि जो आपला कोड आहे हा आज तो आपण हे आज क्रिएट केलेला प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे हे आपलं सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म ही प्रोसेस तुम्हाला त्याच्यानंतर करायची आहे. प्रोजेक्ट कोडवर क्लिक करायचं आहे, सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे, सिलेक्शन द्यायचं आहे, सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे.
त्याच्यानंतर तुमचे युअर ॲप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुली, युअर ॲप्लिकेशन नंबर, जे आपले सर्व्हिस ॲप्लिकेशन नंबर आहे याच्या हा आहे तुमचा, आणि ओके करायचे. त्याच्यानंतर इथं 4 ऑप्शन दिसते, सेव्ह ड्राफ्ट, कॅन्सल, नेक्स्ट, प्रिंट. सेव्ह ड्राफ्ट तुम्ही केलेले आहे, आता तुम्हाला प्रिंटवर क्लिक करायचं अगोदर, आणि इथं तुम्हाला तुमची DSC अप्लाय करायची, आर्किटेक्टची, इंजिनियरची. अप्लाय डिजिटल सिग्नेचर फॉर टेक्निकल पर्सन. हे तुम्ही डाउनलोड करायचं, आणि तुमचे डाउनलोड करून ओनरची सिग्नेचर करून जेव्हा तुम्ही क्रिएट प्रोजेक्ट करसाल ना, तेव्हा तो अटॅच करायला लागेल तुम्हाला अपेंडिक्स A2 फॉर्म. बॅकवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फॉर्म गिव्हिंग पर्टिक्युलर्स ऑफ डेव्हलपमेंट पार्ट अपेंडिक्स A2 आयटम नंबर 6 हे तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि फायनल सबमिट करायचं आहे. आता जिथं मॅन्डेटरी आहे तुम्हाला ते सिलेक्शन द्यायचे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ह सक्सेसफुली, ओके बटनवर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड पण करू शकता. हे पण फॉर्म डाउनलोड करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही जे आपण डाउनलोड फॉर्म केलेलं आहे ना, याच्यामध्ये पुन्हा डिटेल्स तुम्ही जे 2 टॅबमध्ये जे जे डिटेल्स फिलअप केलेले आहे तुम्हाला इथे शो होईल. अपेंडिक्स A2 आणि अपेंडिक्स A2 आयटम नंबर 6. त्याच्यानंतर आता हे तुमचं सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झाले हे चेक करण्यासाठी सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्मवर टॅबवर परत जायचं आहे, आणि तुम्ही जे सर्व्हिस आहे ते घेतली त्या लेआउट अपलोड घ्यायचं आहे. आणि हे आता आपण जे कोड क्रिएट केलेलं आहे इथं कंप्लीट आलेलं आहे. कंप्लीट का आलेलं आहे की आपण हे सर्व्हिस ॲप्लिकेशन फायनली प्रॉपरली सबमिट झालेलं आहे. जोपर्यंत इथं कंप्लीट येणार नाही तोपर्यंत तुमचे हे जे तुम्ही क्रिएट न्यू प्रोजेक्टमध्ये जेव्हा फायनल सबमिटसाठी जातात लास्ट स्टेजला, तेव्हा इथं ओनरचं नाव येणार नाही. तेव्हा अगोदर तुम्हाला हे कंप्लीट करायला लागेल. सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म इथं कंप्लीट येईल तेव्हा तुम्हाला क्रिएट न्यू प्रपोजलला जावं लागेल. प्रपोजल टाईप आहे तुमचं हे आता जे आपण क्रिएट केलं होतं प्रोजेक्ट त्याचं इथं प्रपोजल टाईप घेतलं तुम्ही ॲम्युनेशन विथ सबडिव्हिजन, आणि इथं ते ओनरचं नाव येईल. कधी जोपर्यंत तुम्ही सर्व्हिस ॲप्लिकेशन कंप्लीट करणार तेव्हा आहे ना, जोपर्यंत तुम्ही सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करणार नाही आणि तिथून दोन्हीकडून ऑफलाईन टिपिक लाईन आणि ऑनलाईन टिपिक मधून डन होणार नाही प्रॉपरली, तोपर्यंत इथं ओनरचं नाव येणार नाही. हे आल्यानंतर तुम्हाला लास्टला तुमचे डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे. इथं डॉक्युमेंट लिस्ट आहे ॲज पर सर्व्हिसनुसार ते अटॅच करायचे डॉक्युमेंट तुम्हाला. डॉक्युमेंटच्या नावानुसार तुम्हाला अटॅच करायचे डॉक्युमेंट. जे मेडेटरी आहे तुम्हाला मेडेटरी अटॅच करायचं आहे. जे ऑप्शनल ठेवले असेल तुम्हाला जर अटॅच करायचं असेल तर इथे तुम्ही अटॅच करू शकता. आणि तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंट असेल इथं त्या डॉक्युमेंटचं नाव द्यायचं आहे आणि अटॅच करायचं आहे. आणि इथं डिक्लेरेशन द्यायचं चेकबॉक्सवर. आणि तुम्हाला रॉंग जर अटॅच झाला असेल तर इथं रिमूव्ह करून परत तुम्ही अटॅच करू शकता डॉक्युमेंट. त्याच्यानंतर हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर
सबमिट बटनवर क्लिक करायचं. प्रपोजल फॉर एमिनेशन विदाउट सबडिव्हिजन इज सक्सेसफुली सबमिट. त्याच्यानंतर हे तुम्हाला व्हेरीफाय प्रपोजल डिटेल्स हे तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी परत तुम्हाला शो होईल की तुम्ही जे डिटेल्स फिलअप केले आहे ते कंप्लीट डिटेल्स सारखं इथं शो होईल तुम्हाला. इथं जर तुम्हाला इथं व्ह्यू करून पाहू शकता तुम्ही डॉक्युमेंट काय काय अटॅच केलेलं आहे. इथं जर तुम्हाला वाटलं की डॉक्युमेंट रॉंग अटॅच झालेलं आहे इथं तुम्ही चेंजेस करू शकता. इथं परत अपलोड करू शकता. सपोज तुम्ही जेव्हा क्रिएट प्रपोजलमध्ये गेले आणि डॉक्युमेंट अटॅच केले आणि ते डॉक्युमेंट अटॅच करून सबमिट केलं आहे आणि आता तुम्हाला इथं जेव्हा तुम्ही व्ह्यू करता तेव्हा तुम्हाला जर वाटलं इथं मी रॉंग अटॅच केलेलं आहे डॉक्युमेंट इथं तुम्ही परत अपलोड करू शकता. इथं अटॅच करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. इथं तुम्ही रिपोर्ट आणि ड्रॉइंग पण चेक करू शकता. तुमचा स्क्रुटनी रिपोर्ट आणि तुमची ड्रॉइंग. जर प्रॉपर असेल तर इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. आणि एक्झिक्युट फाईल रिसबमिट. इथं जर रिपोर्ट प्रॉपर आलं नसेल तर तुम्ही परत ट्रेसिंग करून परत इथं अपडेट करू शकता फाईल सबमिट करून. त्याच्यानुसार परत इथं मला इथं चेक करता येईल म्हणजे डेट वाईज. आता जो मी 13ला केलंय पण इथं सध्या तुम्ही इथं प्रपोजल आहे आणि उद्या तुम्ही परत करेक्शनसाठी उद्या परत हे केलंय ट्रेसिंग केली आणि इतर एक्झॅक्ट फाईल अपडेट केलंय तर परत तुम्ही इथे चेक करून तुम्ही पाहू शकता. आणि नंतर जोपर्यंत तुम्ही सबमिट करणार नाही तोपर्यंत प्रपोजल पेमेंटसाठी स्क्रुटनी पेमेंटसाठी जाणार नाही. हे प्रॉपर आहे तर मी सबमिट करत आहे. आता हे आता आपलं फायनल सबमिशन आहे म्हणजे पेमेंटसाठी स्क्रुटनी पेमेंटसाठी जाणार आता. येस प्रपोजल डिटेल्स सक्सेसफुली ओके. याच्यानंतर तुम्हाला आता ते पेमेंटसाठी सांगत आहे जे तुम्ही चार्जेस लागलेले आहे तुमच्या प्लॉटनुसार. हे आता हे प्रोजेक्ट व्हेरिफिकेशनमध्ये जायचं आहे. पे स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईनमध्ये जायचं आहे आणि तुम्ही कोणत्या गेटवेनुसार तुम्हाला पेमेंट करायचं त्यानुसार पेमेंट तुम्हाला करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर ॲज पर ॲडमिन कॉन्फिगरेशननुसार ज्या अथॉरिटीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राईट दिलेले आहे त्यांच्या लॉगिनला ते प्रपोजल शो होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टॅबला. तर हे आपण ज्यांची प्रोसेस प्रॉपरली पेमेंटपर्यंत आज दाखवलेली आहे कसं काय करायचं प्रोसेस होईल वन बाय वन. टीपी क्लायंट पॅच अपडेटचा विषय घ्या सर. त्याच्यावरती एक 2 प्रश्न आहेत सर माझे. हॅलो हॅलो